लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जूनला आहे. तर 4 जूनला मतमोजणी होणार असून पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट होईल. पण त्याआधीच काँग्रेसने 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. आघाडीतील सर्व पक्षांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निमंत्रित केलंय. निकाल लागण्याआधी इंडिया आघाडीची होणारी बैठक राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाची मानली जाते. या बैठकीवरून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जातात. याच अनुषंगाने खरगे यांनी बैठकीसाठी 1 जून हीच तारीख का निवडली, या पाठीमागे नेमकी काय कारण असू शकतात, काँग्रेसला काय उद्देश साध्य करायचा असेल, या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतात असा दावा केला जातोय. इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते निवडणुकीतील कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी 1 जून रोजी भेटण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असताना निकालापूर्वी रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. आणि या मागचं पहिलं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे याच दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपत आहे. केजरीवाल 2 जूनला पुन्हा जेलमध्ये जातील. त्यामुळे ते पुन्हा जेलमध्ये जाण्याआधी त्यांचं आघाडीच्या बैठकीला असणं काँग्रेससाठी महत्त्वाचं मानलं जातंय. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवालांना ईडीनं अटक केली आहे. सध्या ते अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. मात्र 2 जूनला पुन्हा जेलमध्ये त्यांना जावं लागणार आहे. आप आणि काँग्रेसची दिल्लीसह चंदीगड, गुजरात, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये आघाडी आहे. तर पंजाबमध्ये ते प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे केजरीवाल फॅक्टर इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचा आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे विरोधकांना एकत्रित ठेवणं. निवडणुकीचा निकाल 4 जूनला आहे. आपल्या बाजूने निकाल लागेल अशी आशा काँग्रेसला आहे. त्याआधी आघाडीतील पक्षांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जाऊ शकतात. कारण बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतंत्र लढत आहेत, तर केरळमध्ये डावे पक्ष काँग्रेसच्या विरोधात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान काही राज्यांमध्ये विरोधात असलेल्या सर्व मित्रांना पुन्हा एकत्रित आणण्याची काँग्रेसची रणनीती आहे. तिसरं कारण म्हणजे नवीन मित्रांचा शोध घेणे. निवडणुकीच्या निकालामध्ये NDA किंवा आघाडीला 272चा आकडा गाठता न आल्यास नवीन मित्र पक्षांची गरज भासणार आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये अशा मित्रांना हेरण्याची रणनीती आखली जाऊ शकते. यात आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, ओडिशामध्ये नवीन पटनायक, पंजाबमध्ये अकाली दल, तेलंगणामध्ये BRS असे पक्ष आहेत आणि यावरही बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. चौथं कारण असू शकतं पक्षाची प्रतिमा बदलणं. काँग्रेसकडून वेळेवर निर्णय घेतले जात नसल्याची टीका ममता बॅनर्जी यांनीही अनेकदा केली आहे. इतर काही मित्र पक्षांकडूनही आघाडीच्या बैठका वेळेवर घेतल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस सुस्त असल्याची प्रतिमा दूर करण्यासाठी खरगे यांनी 1 जूनलाच बैठक बोलावून मित्र पक्षांना पुन्हा सक्रिय करण्याची रणनीती आखली असावी. आणि 5वं कारण असू शकतं आपणच मोठा भाऊ आहोत हे दाखवून देणं. इंडिया आघाडीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरुवातीला पुढाकार घेतला होता. पण 2-3 बैठकांनंतर काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं. नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडल्यानंतर सर्व सूत्र काँग्रेसच्या हाती आली. त्यामुळे आपणच मोठा भाऊ आहोत हे मित्र पक्षांवर ठसवण्याची संधी काँग्रेसवर आहे. निवडणुकीचा निकाल आघाडीच्या बाजूने लागल्याचा त्याचा सर्वात मोठा लाभार्थी पक्ष हा काँग्रेस असेल. म्हणून काँग्रेसने पुढाकाराची भूमिका घेऊन 1 जूनची बैठक बोलावली असावी. याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका.